आणि आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। जोगेश्वरी पूर्व विधानसभा क्षेत्रातील निवडणुकीच्या फेरमतमोजणीसाठी मनीषा वायकर कोर्टात। शिवसेना शिंदे गटाच्या मनीषा वायकर या उमेदवार राहिल्या। नागपूरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी जोरदार तयारी। दोन्ही सभागृहामध्ये नव्या खुर्च्या आणि प्रत्येक आमदारासाठी स्क्रीनची सोय। नव्यानं लावलेल्या स्क्रीनवर ऑनलाईन मतदानाची व्यवस्था। नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनासाठी 40 मंत्र्यांचे बंगले सज्ज ठेवण्याच्या प्रशासनाला सूचना। प्रशासनाकडून पुढील महिन्यामध्ये होत असलेल्या हिवाळी अधिवेशनाची जोरदार तयारी। 26 तारखेची मुदत उलटून गेली, सरकार लवकर स्थापन करा। शेतकरी कर्जमाफीची वाट पाहतोय, संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल। काँग्रेस आमदारांनी भाजपमध्ये विलीन व्हावं, भाजप आमदार आशिष देशमुख यांचा काँग्रेसला खोचक सल्ला। विधानसभेचा काँग्रेससाठी लाजिरवाणा पराभव, देशमुखांची काँग्रेसवर टीका। वाशिमच्या रिसोड मतदारसंघामध्ये 97 टपाली मतदान बाद। कर्मचाऱ्यांनी मतदान करताना चुका केल्यानं मतदान बाद ठरवण्यात आलं। बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या असं भाजप का सांगत नाही, बच्चू कडू यांचा सवाल। तर आकडेवारी आल्यावर बैठक घेऊन ईव्हीएम संदर्भात भूमिका घेऊ, बच्चू कडूंची भूमिका। आचारसंहिता संपतात सर्व सरकारी कार्यालयांमध्ये मोठी गर्दी। 45 दिवसांनी आचारसंहिता संपुष्टात आल्यानं रखडलेली कामं मार्गी लावण्यासाठी नागरिकांची गर्दी। नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची मंथन बैठक पार पडली। नाशिक जिल्ह्यामध्ये ठाकरे गटाचे सर्व उमेदवार पराभूत। आर्थिक उलाढाल आणि ईव्हीएममध्ये घोळ झाल्याच्या तक्रारी।